कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वारणानगर शाखेत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू होती. मात्र जिल्हा बँकेकडून याबाबत दुजोरा दिला जात नव्हता. अखेर आता कोडोली पोलीस ठाण्यात या प्रकरणी शाखा अधिकाऱ्यांसह 5 जणांवर तब्बल 3,22,00,000 रुपयांच्या अपहाराचा गुन्हा दाखल झालाय. जिल्हा बँकेचे उपव्यवस्थापक बाळासाहेब बेलवळेकर यांच्या फिर्यादीवरून बँकेच्या वारणानगर शाखेचा शाखाधिकारी तानाजी ईश्वरा पोवारसह मुकेश विलास पाटील, शिवाजी शहाजी पाटील, मीनाक्षी भगवान कांबळे, शरीफ मुमताज मुल्ला या 5 जणांवर गुन्हा दाखल झाला असून यापैकी शाखाधिकारी वगळता 4 अटक करण्यात आली आहे. या 5 जणांनी पैसे काढण्याच्या स्लिप तसंच चेकवर खातेदारांच्या बोगस सह्या करून बोगस खाती उघडून अन्य कर्मचाऱ्यांचा युजर ID पासवर्ड वापरून 15 जुलै 2021 ते 20 सप्टेंबर 2024 या कालावधीत कष्टकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर डल्ला मारला असल्याचं उघडकीला आलंय. पोलीस उपअधीक्षक सुवर्णा पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेकडून याचा तपास सुरू आहे.